नमस्कार. रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. धनुराशीच्या अडीचकी विषय आता आपण सध्या बोलतोय. धनुराशीला शनी चौथा झालेला आहे. मागच्या एपिसोडमध्ये स्त्रावर प्रॉपर्टी विषयी आपण बोललो होतो. काय काळजी घ्यावी लागेल हे तपासलं होतं. आज आपण त्या गोष्टीमध्येच अनेक गोष्ट लक्षात घेऊ. शनी चौथा झाल्यानंतर काय होतं ते. शनी चौथा झाल्यानंतर कुटुंबामध्ये अस्वस्थता निर्माण होते. अनामिक दडपण, हुरहुर आणि गैरसमजुतीला चालना देणारा शनी चौथा आहे असं म्हणू शकतो आपण. चौथ्या स्थानावरनं कुटुंब बघता येतं. एखादं घर आणि त्यात असलेले लोक सदस्य यांचा विचार पत्रिकेतल्या चौथ्या स्थानावरनं करता येतो. त्यांच्या आपापसातल्या संबंधांचाही विचार पत्रिकेतल्या चौथ्या स्थानावरनं करता येतो. शनी चौथा झाल्यानंतर कुटुंबामध्ये एक प्रकारचा तणाव, अस्वस्थता अनुभवायला मिळते. घरात येऊन असं वाटतं. घरात आल्यानंतर दडपण जाणवणं, अशा गोष्टी होतात. याचं कारण काय आहे की शनी हा नात्यांवर विश्वास न ठेवणार आहे. नात्यांमधला दुरावा शनी प्रधान आहे असं म्हणायला हरकत नाही. अलिप्तता आणि निरस्तेकडे जाणारा हा शनी नात्यांवर फारसा विश्वास ठेवत नाही. पण 7.5मध्ये किंवा 2.5मध्ये नाती बदलतात, नात्याचे संदर्भ बदलतात. शनी चौथा झाल्यानंतर काहीसा असंच होतं. कुटुंबामध्ये सदस्यांमध्ये गैरसमज वाढणं, अस्वस्थता वाढणं, गैरसमज निर्माण होणं, छोट्या गोष्टीत वाद निर्माण होणं, अशा गोष्टी होतात. का होतात, कोणा चुकांमुळे होतात, या गोष्टी सोडून द्या. शनी चौथा झाल्यानंतर या सुखाला मारक आहे. क्षुल्लक गोष्ट असते, पण वाद सुरू होतात. तो टाळा. धनुराशीच्या लोकांनी शक्यतो घरी शांत राहणं पसंत करावं. शांत राहता. कुणी काय बोलण्याचा प्रयत्न केला तरी सांगायचं की असं असं आहे, अशा पद्धतीत आपण जातोय, तर आपण शांततेनं घेऊ. एखादी गोष्ट त्यावेळी बोलली नाही तर अकारण होणारे वाद टाळतात. प्रत्येक वेळी एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. त्यावेळी ते सोडून देणं जास्त चांगलं. शनी चौथा झाल्यानंतर ह्या गोष्टी नक्की तपासाव्यात. याप्रमाणे शनी चौथाला सामोरं जावं. अस्वस्थता, अनामिक दडपण, हुरहुर आणि गैरसमजुतीला कारण ठरणारा हा शनी तुमच्या घरातली शांती बिघडवतो. फार मोठे वाद वगैरे असं नाही मी म्हणणार, पण हा एक अनामिक अस्वस्थता मात्र नक्की जाणवते. काय होतंय, कशामुळे होते कळत नाही. शनी चौथा झालेला असतो, हे त्याचं उत्तर. त्यामुळं या कालावधीमध्ये शक्यतो कुटुंबात राहणं. काय होतं की येऊन असं वाटतं, मग टाळतात. शक्यतो घरी उशिरा जाणं, लवकर निघून जाणं, अशा गोष्टी सुरू करतो. नाही करायचं. आपण कुटुंबात राहा. गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. थोडं सबुरीनं आणि शांततेनं घ्या. सदस्यांमध्ये कुठल्याही पद्धतीनं कुठलेही बेबनाव निर्माण होणार नाही त्याची काळजी घ्या. सगळ्यांनीच घ्यावी. ती जबाबदारी एका व्यक्तीची नाही, ती सगळ्यांची आहे. विशेषतः घराच्या कर्त्या पुरुषाला किंवा कर्त्या स्त्रीला जर शनी चौथा झाला तरी जास्त अनुभवता येतो. म्हणून एखाद्या कर्त्या पुरुषाची 7.5 त्या घराला त्रासदायक ठरते, तसंच कर्त्या स्त्रीची ठरते. तोच परिणाम शनी चौथा झाल्यानंतरही पाहायला येतो. शांत राहा. फार काय मोठं विशेष काळजीचं कारण इथं नसतं, पण हा छोट्या छोट्या गोष्टीतनं होणाऱ्या गोष्टी मनाला वेदना देणाऱ्या होतात. वाद वाढत जातात, अस्वस्थता वाढत जाते, दडपण वाढत जातं आणि मग त्या घराचं जे गृहसौख्य असतं ते थोडं बिघडवतो शनी. धनुराशीसाठी माझा सल्ला, घरामध्ये आल्यानंतर अनामिक वाद, अकारण वाद टाळा. शांत राहा. आपल्याला सध्या शनीची 2.5 चालू आहे असा विचार करून शांत बसलात तर ही 2.5 पार होऊन जाईल. विशेष काय मोठे परिणाम होतात असं नाही, पण स्वास्थ्य बिघडवतं हे नक्की आहे. मग घरात कामावरनं, व्यवसायाच्या ठिकाणी कंटाळून यायचं आणि घरामध्ये मग अकारण वाद, मग माणूस थोडासा आणि वैतागलेला असतो. तर घरी आल्यानंतर ह्या गोष्टी जर सुरू असतील तर मग नको वाटतं यायला. ती मानसिकता मी समजू शकतो. याला सामोरं जाताना आपण शांत राहा. कुटुंबामध्ये शक्यतो बेबनाव कुठल्या कारणानं निर्माण होणे याची काळजी घ्या. गैरसमज टाळा. सगळं सुरळीत पार पडतं. तुर्तास इतकं. धन्यवाद.